हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी एक अनाउन्समेंट, मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे, ती एकदा चेक करून घ्या. आणि जर इफ यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट, थम्सअप द्या कॉमेंटमध्ये इंस्टाग्रामला. सो एकदा चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळून जाईल काय काय मी म्हणते ते. आणि आपली नवीन सिरीज आज की ताजा खबर, एक खोचक काकू भोचक प्रश्नाची एक सिरीज आहे ती. म्हणजे जेव्हा केव्हा खोचक काकूंचे काही प्रश्न येतील तर त्याच्यामध्ये अपडेट होत जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये मी नवीन नवीन ॲड ऑन करत जाईन आपले शॉर्ट्स. तसंच अजून एक सिरीज आपण काढली आहे ज्याचं नाव आहे आज की ताजा खबर. तर आज सेकंड पार्ट होता. फर्स्ट पार्ट आज की ताजा खबर ढबी डुर्गे डुकरेवर होता. तर आणि आज मी सेकंड पार्ट टाकला आहे. तर ते पण तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा तो शॉर्ट. आजचा शॉर्ट आहे आपल्या वांगोवर, वांगो द वांगाडी, वांगो वांगो एंजमी. सो ह्या होत्या आजच्या अपडेट्स. आणि आता आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट मी जसं की काल म्हणाली होती की काही कॅरेक्टर्स पेंडिंग आहे ज्यांच्यावरती मला पॉडकास्ट बनवायचे आहेत. तर आजचं म्हणाल तर आज मी ओणमवर पॉडकास्ट घेऊन आलेली आहे. हिच्या ट्रिप्स इतक्या लेम असतात की मला हिच्या ट्रिपबद्दल काही बोलायचंच नाही आहे आणि त्याच्यावरती माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी पण ते काही बघण्यामध्ये काही वेळ वाया घालवण्यात पॉईंट नाही आहे. कारण का ती लिटरली म्हणजे गाईडची जी माहिती असते ना, ती माहिती किंवा गुगलवरती जी इन्फॉर्मेशन असते, म्हणजे एवढं गाईड काय सांगतो ते एवढं लक्षात राहण्या इतके बुद्धी नाही आहे. तर डेफिनेटली ती गुगलवरती जी इन्फॉर्मेशन मिळते ते कुठेतरी लिहून काढते आणि ती इन्फॉर्मेशन ती देत असते आपल्याला. आणि लिटरली तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्हाला जर एखाद्या ठिकाणची इन्फॉर्मेशन वगैरे हवी असेल तर तुम्ही स्वतः ती गुगलवर सर्च करू शकता, रादर दॅन हिचं ऐकण्यापेक्षा. असं म्हणाल तर, तसं म्हणाल तर, आणि इतकं केलं तर, आणि असं खाल्लं तर, आणि ह्याचा खर्च इतका झाला, त्याचा खर्च इतका झाला, माझी मुलगी हुशारच आहे. हे असलं काहीतरी म्हणजे हे बघून आणि तो अवतार बघण्यापेक्षा तर निऑन कलरचे कपडे आणि निऑन कलरचं सगळं काही आजूबाजूची सीनरी आणि सगळं काही निऑन 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 बघून आपले डोळे दिपवून घेण्यापेक्षा बेटर आहे. तुम्हाला जर ते डेस्टिनेशनबद्दल कुठलीही माहिती हवी असेल तर त्या डेस्टिनेशनची माहिती तुम्ही गुगलवर बघा. जेणेकरून तुमचे डोळे आणि कान दोन्ही शाबूत राहतील. हिच्या इथल्या भक्तांची, हिच्या इथल्या कमेंट करणाऱ्या लोकांची एक आणि एक वेगळीच प्रजाती आहे, वेगळीच कॅटेगरी आहे. काहीतरी भलतंच करत असतात, भलत्याच कॉमेंट्स करत असतात आणि ज्या कॉमेंट्सकडे ही ढुंकूनही बघत नाही. मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, हिचं फक्त आणि फक्त एकच हे आहे की कसं तरी काहीतरी छापायचं आणि टाकून द्यायचं आणि एकदाचं तो व्हिडिओ अपलोड झाला की त्याच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही, कॉमेंट्स करायला बॉदर करायचं नाही की आपण काय म्हणजे आपल्याला कोण काय बोलतंय हे पण ही बघत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सवडीने कधीतरी एखादा रिप्लाय केला, ते सुद्धा फक्त नेगेटिव्ह कॉमेंटना काही ना काहीतरी रिप्लाय करते. जर हिच्याकडनं काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोण काही विचारत असेल, कोण काही सजेस्ट करत असेल तर त्याला ही चक्क इग्नोर मारते आणि बघतच नाही. ती लिटरली कॉमेंट्स बघतच नाही, इतकी बिझी असते. आता तुम्हाला वाटेल बिझी म्हणजे काय, म्हणजे खूप खरंच असू शकते ती कामात वगैरे बिझी, तर नाही, ही उधळण्यात बिझी असते. कारण कितीही काही झालं, दुनिया इकडची तिकडे झाली तरी पण हिची उधळपट्टी काही थांबत नाही. हिची नुसती इकडे तिकडे किट्टी पार्टी करणं काही थांबत नाही. ही एक वेगळ्याच परग्रहावरून आलेली बाई आहे आणि अक्षरशः हिचा दिवस रात्र म्हणजे ही हेच करत असते, प्लॅनिंगच करत असते. अगदी फॅमिलीबरोबर, नाहीतर मग फॅमिली नसेल तर मग मैत्रिणी साळकाया माळकाया गोळ्या करते. हिने आपल्यासारख्याच 2-4 रिकामटेकड्या बायका हेरलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर टाईमपास करत फिरत असते. वेगवेगळे 2-4 ग्रुप या बाईने जॉईन केलेले आहेत. म्हणजे हे लोक फ्री नसेल तर ते लोक, ते फ्री नसतील तर आणि तिसरे, असं करून कधीकधी सगळ्यांबरोबरच. कारण हिच्या म्हणण्याप्रमाणे हिचं असं आहे की हिच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. ते लोक हिला म्हणतात की तू नसशील तर आम्ही करणारच नाही, आम्ही कुठे जाणारच नाही, आम्हाला काही मज्जा येणारच नाही. तर हे फारच मजेशीर पात्र आहे. त्याच्यामुळे हे सगळीकडेच लागतं तिच्या मैत्रिणींना की काय माहिती की ही त्यांचा खर्च उचलते की काय करते, पण ही लागते त्यांना फॉर सम ऑफ द अदर रिझन. कारण रिझन काय माहिती नाही आहे, कारण इतकी तर काही ती इंटरेस्टिंग नाही वाटत मला की तिची कंपनी फार काही अशी आवडत असेल लोकांना वगैरे. हां, पण हे जरूर आहे की हां, हिच्यासारखेच रिकामटेकडे लोक जर असतील तर मग ही एक भिडू कायमचा एक
आहे राखीव ठेवलेला, म्हणजे कोण नाही तर ही असतेच अवेलेबल, ऑल टाईम अवेलेबल अशी ही व्यक्ती. त्याच्यामुळे ही सगळीकडे लागते त्यांना. ही नाही म्हणाली म्हणजे खरंच म्हणजे शेम ऑन यू असं त्यांना वाटत असेल, म्हणजे त्यांना स्वतःचीच लाज वाटत असेल की ही पण बिझी आहे, म्हणजे मी किती वेल्ली आहे. त्याच्यामुळे हिचा नकार कोणीच पचवू शकत नाही, ही सगळीकडे लागते. सो ऐकत असशील पूनम तर ऐकून घे, हे खरं रिअल रिझन आहे तुला इन्वॉल्व करण्यामागचं. तर हिला एक कॉमेंट आली होती ज्याच्यामध्ये एका बाईने लिहिलं होतं, म्हणजे असं तिने कॉमेंट दाखवली नाही, हिने स्वतः मेन्शन केली होती की मला एक कॉमेंट आलेली म्हणजे तिला की हे हॉटेल आमच्या बाजूलाच आहे, पण आम्हाला कधीच आतमध्ये जाता आलं नाही, आम्ही कधीच बघितलं नाही, तुझ्यामुळे आम्हाला ते बघायला मिळालं आणि खरंच खूप छान आहे आणि तू आम्हाला रेट्स पण सांगशील तर बरं होईल. तर मला नाही माहिती की खरंच हिला अशी कॉमेंट आलेली की ही स्वतः काहीतरी क्रिएट करते, पण हा नक्कीच येऊच शकतात हिला अशा कॉमेंट्स, कारण हिचं पब्लिक हे असंच आहे. पण तुम्ही विचार करा मंडळी की किती म्हणजे किती गरीब असेल ना, किती गरिबी, म्हणजे आपल्या बाजूलाच असून पण आहे ना लाज पण नाही वाटत की म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलं होतं की असं हे परगावी परदेशात जे लोक राहतात त्या लोकांना लोक इथं गावखेड्यातनं बघतात आणि त्यांच्या दृष्टीने ते पण जग फिरतात आणि त्यांना ते फिरले की त्यांना वाटतं की आपण हे कधीच करू शकत नाही. तर त्यांचं तरी आपण थोडं समजू शकतो, कारण का ते त्यांच्यासाठी इम्पॉसिबल ड्रीम आहे आणि जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीला आपण एक्सेप्ट केलेलंच बरं. तर त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे की ही आपल्या कधीच आयुष्यात गोष्ट घडणार नाही, ह्या जन्मी हे शक्य नाही. तर ते ताईदादांच्या निमित्ताने का होईना ते जागा एक्सप्लोअर करतात किंवा फिरतात किंवा तिथलं बघतात. नाहीतर तुम्ही सांगा ना कशाला हे अननेसेसरी, ह्यांना काय करायचं आहे ना, US मध्ये कोण कसं राहतं आहे आणि लंडनमध्ये कसं राहतं आहे, युरोपमध्ये कसं राहतं आहे, ते ह्यांना काही करायचं नसतं. फक्त ते कधीच तिथे पोचू शकत नाही म्हणून ते जस्ट कसं तिथे एखाद्याचं लाईफ असू शकतं अशी ही निस्वार्थी माणसं असतात असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे हे लोक आनंद घेत असतात. तर ते एक वेगळा प्रकार आहे, पण हा तो त्याच्याहून खालचा प्रकार आहे. बापरे, म्हणजे त्या गावात राहून त्या अगदी त्या हॉटेलच्या बाजूला राहून पण आयुष्यात कधी जाऊ शकत नाही अशी यांना गॅरंटी आहे. आणि म्हणून ही आली कुठून तरी पुण्याचं पाखरू, म्हणजे पुण्याची नाही आहे ही, आता स्वतःला म्हणवते ती गोष्ट वेगळी आहे, पण आता मला वाटतं पुण्यात पण मुंबईसारखीच हालत झालेली आहे. पुण्यात पुणेकर म्हणजे खुद्द पुणेकर कमी आणि बाहेरचेच जास्त पुणेकर म्हणून घेणारे जास्त झालेले आहेत. सो एनिवेज दॅट्स अनदर पॉईंट ऑल टुगेदर. तर ही जी आहे पाखरू, ही तिथे आलं आणि तिथे फडफड करून गेलं. तर ह्या बाईला जी स्वतः तिथे राहते, तिचा जन्म तिथे गेला असेल, पण ती कधी गेली नाही त्या हॉटेलमध्ये आणि कधी जाऊही शकत नाही याची तिला गॅरंटी आहे. आणि ती हिच्या दृष्टीने ते हॉटेल बघते. सो सॅड, किती गरिबी आहे यार देशात, व्हेरी सॅड. ही बाई पण अगदी तिला मेन्शन वगैरे करून सांगते की ह्यांच्यासाठी म्हणजे ह्यांची अशी कॉमेंट आलेली, म्हणजे आता ह्यांना चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं की हिचा मोठेपणा म्हणावा की छोटेपणा म्हणावा. खरंच काय ग बाई, होणार कर ना बाई, तुझं कर ना. एकतर ते व्लॉग पण मेहरबानी खातर टाकते आणि लिटरली लोक हिला सॉरी वगैरे पण बोलतात. आणि काय रिझन दिलं की इतके दिवस गायब राहण्यामागचं कारण, बापरे त्याच्यावर तर मी येतेच नंतर. पण एका बाईने हिला लिहिलेलं की अरे बापरे 1 महिनाभर चाललं आहे तुझं ट्रिपचं. आणि त्या ट्रिपवर ना आठवलं मला की ट्रिप हिच्या पण नवऱ्याला बाबा बऱ्याच सुट्ट्या असतात, म्हणजे सारखं आपलं काही आलं काही थोडा वेळ मिळाला की चालले आपले फिरायला. हे शाळांना सुट्ट्या म्हणजे ऑफिसला सुट्ट्या असं नसतं ना, अनलेस तुम्ही शिक्षक आहात. शिक्षकांना मिळतात शाळेबरोबर सुट्ट्या, पण त्यातही शिक्षकांना घरून काम वगैरे असतं, ती गोष्ट वेगळी. पण तुझा नवरा तर शिक्षक नाही आहे किंवा कोणी नाही आहे, तर मुलांना सुट्ट्या आल्या की भटकायला जायला, आणि ते सुद्धा एक आठवडा प्रत्येक वेळेला. आत्ता तिथून आले कुठून ते राजस्थानवरून मारी हिवडा मी नव्हची मोर, ही पण गेलेली मोरनी बागामा बोले आधी रातमा करायला, तिकडे खात्मा करायला. म्हणजे त्या मला वाटतं थोडे दिवसात राजस्थानवाले बोलतील की ना पधारो मारे देश. सो तिथून आली महाबळेश्वरला गेली, मग महाबळेश्वरवरून आली आणि आता कुठेतरी संभाजीनगर तिथे गेली, अजंठा एलोराला तिकडे गेली. मग आता तिथून आणि कुठे येता आणि कुठे घुसली तिकडे शनी शिंगणापुरात वगैरे. तर
हिला पण कशा सुट्ट्या मिळतात, हिला म्हणजे हिच्या नवऱ्याला, ते पण एक मोठा प्रश्न आहे खरंच. यांच्या नवऱ्याचं बाबा, मला असं वाटतं ना की ह्याच्यावर एक ॲक्च्युली चांगला एक यूजफुल कंटेंट बनू शकतं ना. ह्यांनी सगळ्यांनी DBSवाल्यांनी म्हणजे काही लोकांनी, काय लोकांचे नवरे अजून पण जेन्युनली जातात ऑफिसला वगैरे, आणि अजून तरी म्हणजे बऱ्यापैकी आहेत त्यांचं स्वतःचं त्यांनी जपलेलं. पण काही लोक सुट्ट्या बिट्ट्या घेऊन अक्षरशः म्हणजे एनी टाईम अवेलेबल वगैरे असतात. काही डॉक्टर्स पण अवेलेबल असतात. तर ते कसे, हे यांनी खरं तर एक त्याचा एक विश्लेषण म्हणा किंवा एक डिटेल्ड असा एक व्हिडिओ बनवला पाहिजे. जसं या बसतात ना गप्पा ठोकायला, नको त्या गोष्टी एक्सप्लेन करत बसतात, सांगत बसतात, आणि वरून सांगतात की ज्यांना फायदा होईल त्यांच्यासाठी मी करते वगैरे. तर खरं ह्या गोष्टी ही खूप मोस्ट अवेटेड गोष्ट आहे, लोकांना जाणून घ्यायची आहे की कसं काय तुमच्या नवऱ्याला एवढ्या सुट्ट्या मिळतात. तर ह्याच्यापैकी कोणीतरी DBSवाले जर माझं ऐकत असेल तर सुरुवात करा. हा एकदम टॉपिक खूप व्हायरल जाईल, तुम्हाला लाखोमध्ये व्ह्यूज येतील. सॉरी, लाखो तर तुमच्या अशा थुकरट व्लॉगला पण येतात नाही का, एवढे वेल पब्लिक तुमचं आहे. पण ह्या अशा टाईपच्या कंटेंटला मिलियन्समध्ये येते ना, मिलियन्स. सॉरी, माय मिस्टेक, माय बॅड. तर ही शिंगणापुरात गेलेली असताना तिथे हिच्या मुलाचे अनमोल चप्पल, एवढे महागाचे ब्रँडेड शूज गायब झाले. पहिले शू गायब झाला, मग शूज गायब झाले. आता माहिती नाही नक्की शू गायब झाला म्हणून मग दुसरा शू पण टाकून दिला की शूजच गायब झाले. कारण ते बोलताना थोडंसं काय, आता मिस्टेक आहे ना, गलती से मिस्टेकच होत असते. यांचं बोलीभाषा आणि सगळंच एक लफडं आहे. इंग्लिश पण एक बोलीभाषा यांची आहे, तर त्याच्यामुळे. तर मला एक म्हणायचं की शनी शिंगणापूरचं असं महात्म्य मी ऐकलं आहे. कारण लहानपणापासून आम्ही शिर्डीला जात आलो आहे, तर जेव्हा शिर्डीला गेलो आहे तेव्हा शनी शिंगणापूर बाय डिफॉल्ट होतं. तर तिथे असं ऐकलं की तिथे अजिबात चोरी होत नाही, आणि तिथे म्हणून दाराला म्हणजे घरांना दरवाजे पण नसतात, दारं पण नसतात, आणि जो कोणी चोर जर समजा चोरी केलीच तर त्याचं गावाच्या वेशीबाहेर पडण्याआधीच तो आंधळा होतो वगैरे, असं म्हणजे ही आख्यायिका आहे तिथली, राईट. मग कसं काय बाबा असं चोरी केलं? हां, म्हणजे तो चोर त्या गावातला नाही आहे का? की म्हणजे आता ती आख्यायिका आता गेली, म्हणजे कलियुगात काम नाही करत असं वगैरे आहे की काय, की ती चप्पल इकडे तिकडे मिसप्लेस झाली असू शकते. पण ही तर बाई म्हणे की मी खूप शोधलं. पण मुळात तुम्ही एवढं सुशिक्षित लोक, तर कशाला इकडे तिकडे चप्पल काढायची ना? चप्पल स्टँड होता ना, मग तिथे काढायची चप्पल व्यवस्थित. लोक तिकडेच काढून चालत येतात. तुमचे कसले म्हणजे असे इन्हें अपने कदमों को जमी पे ना रखिए मेले हो जाएंगे असं काहीतरी समजता का तुम्ही? कारण ही म्हणाली की चप्पल स्टँड खूप लांब होता, मग तिथून इथे येईपर्यंत म्हणून मग आम्ही इथेच काढले, आम्ही चप्पल घालून आलो. आणि मग बरं झालं असंच पाहिजे. तुम्ही निष्काळजीपणाने वागलात तर मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना. कोणाची सिमिलर चप्पल असू शकते, तुझ्यासारखंच कोणतरी तिथे श्रीमंत वगैरे आलं असेल सेम शूज घालून, कारण तुमचे तर हायफाय शूज असतील ना. किंवा मग एखाद्या गरीबाला त्याने पहिल्यांदाच बघितले असतील असे हायफाय शूज, म्हणून मग ते म्हणाले असतील की बाबा जाऊ दे, बघूया आपण ट्राय करून फुटतात का डोळे, म्हणून चोरले असतील. नाही तर दुसरी गोष्ट, ही बाई म्हणाली की असं बरं असतं, गेले ते गेले, असे चप्पल वगैरे चोरीला जाणं वगैरे म्हणजे इडापिडा टळते आपल्यावरची. हे भगवान, कुठल्या जमान्यातले लोक आहेत रे हे लोक. म्हणजे ठीक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघता, ते गोष्ट चांगलीच आहे, पण जी कारणं देतात आणि जे काकूबाईंसारखं जे रिझनिंग असतं ना यांचं, इडापिडा वगैरे काहीतरी, म्हणजे कसल्या या बायकांना कितीही काही मॉडर्न असं फक्त असं कपडे, ही तर कपडे पण बापरे इतकी भयंकर चॉईस आहे हिची, इतके भयानक. म्हणजे जे कपडे आधीच असे झगामगा मला बघा घालते, आणि त्याच्यात ते आणि फिल्टर लावून निऑन बनवून टाकते, ज्याच्यामध्ये फक्त कपडेच दिसतात, तिचं लपूनच जातं. थोबाड म्हणते मी, ते लपूनच जातं, दिसतच नाही ते निऑन कलर पुढे. त्याच्यामुळे हिला झगामगाच दिसतो हिला बघायचं राहूनच जातं. तर बाकी सगळं मॉडर्न आहे हिचं, म्हणजे बाहेर फिरणं, खाणं, त्याच्यानंतर वस्तू खरेदी करणं तर अल्ट्रा मॉडर्न आहे. म्हणजे ते तर काय बाबा कोणी हिचा हातच धरू शकत नाही. अगदी युरोपची वांगेवाले पण नाही आणि कुठची घारीगोरी घुबडी पण नाही, कोणीच नाही. म्हणजे इतकी ही मला वाटतं सगळ्या DBSमधली रिचेस्ट असेल, आणि फुकट पण. हिच्या इतकं हिच्या इतकं फुकट म्हणजे वेळच वेळ असलेलं असं कोणीच नसेल.
एकदमच काही कामधंदे नाही, सतत आपलं केलेल्या गोष्टी फोडायच्या, नवीन बनवायच्या, सारखं आपलं रेनोव्हेशन करत राहायचं. हिचं संपतच नाही. काय करू त्या पैशाचं असं वाटतं हिला. म्हणजे ठीक आहे, एखाद्या गोष्टीचं आपल्याला असतं आकर्षण, म्हणजे आपलं घर आणि आपण आपल्या घरावर स्पेंड करावं, पण त्याला काहीतरी लिमिट. उगाचच आपलं वेड्यासारखं उधळत राहायचं. म्हणजे 3-4 महिने झाले त्या गोष्टीला की हिला काहीतरी होतं, आवडेनासं होतं, नाही तर मग त्याच्यामध्ये चेंज हवा असतो, मग ते काढून टाकते, मग दुसरं घेते आणि तितक्याच म्हणजे लेवलचं तितकाच पैसा खर्च करून घेते. बापरे, हिचं हॉरिबल एक्सपेंडिचरचं तर हिचं खरंच कोणीच हात धरू शकत नाही DBSमध्ये. इतकं असून पण हे असले मागासलेले विचार, इडापिडा आणि काय काय, कसलं काय एडा आणि पिढा कोणाला, म्हणजे ह्या लोकांना वाटतंच कसं, ह्यांना वाटूच कसं शकतं की ह्यांच्यावर कोणतरी असं काहीतरी विचार करत असेल. म्हणजे ह्यांचे सगळ्यांचेच असे कुत्सित विचार आहेत ना. ती एक तिकडे मत्सर, तिला असं वाटतं घुबडीला की तिचं कोणतरी तिला म्हणजे तिचा कोणाला तरी मत्सर वाटत असेल. त्याच्यानंतर ती एक काल वाईट विचारवाली, त्याच्यानंतर मावसाड एक, आणि ही एक इडापिडावाली. म्हणजे ह्यांना असं वाटतं की आमच्यासारखे आम्हीच. खरं तर तुमच्यासारखं कोणाला व्हायचंच नाही आहे. इडापिडा तर जाऊच दे, तुमच्यासारखे तुम्हालाच लखलाभ. हिने आता रिसेंटलीच एक व्हिडिओ टाकला, ज्याच्यामध्ये हिने सांगितलं की इतके दिवस का व्हिडिओ टाकत नव्हती, महिनाभर, आणि कुठे बिझी होती आणि काय टेन्शन होतं. आणि त्यामध्येच हिने 1-2दा त्याआधी 1-2 व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये हिने मेन्शन पण केलं, थोडं बॅकग्राऊंड क्रिएट केलं की जसं वुमेन्स डेचा, वुमेन्स नाही हिच्या भाषेमध्ये वुमन्स डेला ही गेली होती. 1 नाही 2 ठिकाणी, वेळ नाही म्हणता मी तुम्हाला बोलली ना, हिने असे वेगवेगळे साळकाया माळकाया गोळा केलेल्या आहेत. ते एक कोणाच्या तरी पार्लरमध्ये गेलेली, तिथे पण वेळ नाही, माझा मूडच नव्हता, घरी थोडं काम चाललं आहे म्हणून मग मी आत्ता आली वगैरे. मग तिथे आली, मग तिकडे काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन केलं, आणि छोटं मोठं नाही मोठंच केलं, व्यवस्थित केलं, आणि सगळं ड्रेस कोड वगैरे घालून आलेली, तिथे रील्स छापल्या. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या बाईकडे वेळ नाही आहे ती बाई परत जाता तिथल्या तिथे नेक्स्ट प्लॅन ठरवून घरी गेली की परत आपण डिनरला भेटूया. म्हणजे हे झालं होतं लंचचं, पण ही लंचला पोचू शकली नाही, थोडंसं म्हणजे हाय टीच्या वेळेला पोचली. आणि मग तिकडे मग हिने डिनरचा प्लॅन बनवला, मग घरी गेली, मुलांसाठी काहीतरी थातूरमातूर बनवलं. आणि त्याच्यानंतर नवऱ्याचं तर काय माहिती नाही, तो काय करतो आणि काय त्याला खायला घालते की नाही घालते, की सगळे हीच खात असते आणि फिरत असते. तर काहीतरी केलं, आवरलं, मुलांचंच दाखवलं, काय त्यांची सोय केली आहे, आणि सटकली परत, हातपाय धुवून परत थोडासा फिल्टर चोपडून निघाली ही. आणि मग डिनरला गेली आणि मग तिकडे जाऊन मग बसलेली आणि म्हणे की मला इथे किती उशीर होतोय आणि खरंच खूप उशीर झाला. आणि हिचा नेहमीचा डायलॉग आहे, कुठेही गेलं तरी पण खूप उशीर झाला, सगळं बंद करेपर्यंत ही थांबते. लिटरली गणपतीला पण, घरात गणपती बसलेला असताना पण ही सोसायटीच्या गणपतीला बाहेर येऊन रात्रीपर्यंत, म्हणजे शेवटचं अक्षरशः त्या मंडपाचं लाईट बंद होईपर्यंतही तिकडे टंगळमंगळ करत, टाइमपास करत फिरत बसायची. ही अशीच करते लास्ट मिनिटपर्यंत. म्हणजे ही इतकी सुटलेली आहे ना, हिला अजिबात असं काही हे नाही आहे की बाबा घरी जावं, जरा घरी पण बसावं, घरात म्हणजे अजिबात हिचा पायच थाळ्यावर नसतो. सारखं आपलं भटकायचं आणि शेवटी एंड ऑफ द डे म्हणायचं की फारच उशीर झाला. तर त्यांनी रेस्टॉरंट पण बंद केलं, इतका उशीर झाला. अगं बाई, म्हणजे तुला निघताना माहिती नसतं का की किती उशीर होणार आहे किंवा काय? तू स्वतःच्या मनाची तयारी करूनच निघतेस ना. तुला जे आवडतं ते करतेस ना, मग कर ना दिलखुल्लासपणे. कशाला मग त्याच्यामध्ये लोकांना हे करून दाखवते उगाचच नाटकं? माहिती आहे तुला, काही घरदाराची काही पडलेली नाही, सुट्टे आपली. हिच्या मुलांना काही दुसऱ्या दिवशी शाळा आहे, आपण घरी जावं, बघावं काय. म्हणजे खरंच काय ह्या बाईचं स्पेशली मला काहीच कळत नाही. अक्षरशः वाऱ्यावर सोडलेली आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही एखादी गोष्ट करू नका किंवा फ्रेंड्स बरोबर जाऊ नका किंवा आपलं एक स्वतःचं लाईफ जगू नका, स्वतःच्या आनंदासाठी काही गोष्टी करू नका, असं अजिबातच माझं म्हणणं नाही आहे. पण जर तुम्ही करताय तर मग टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ना, टेक प्राईड इन दॅट. कशाला उगाचच मग त्याच्यावर क्रिप करायचं आणि मग बोलायचं आणि मग आपल्याला किती गिल्ट वाटतंय आणि आपल्याला किती असं वाटतंय आपण किती सरळ आहोत, आपण किती साधे आहोत, आपल्याला खरंच खूप लेट झाला आणि आपण एका सुसंस्कृत घरातनं येतो वगैरे, हे दाखवण्याचा. आणि कशाला ना अट्टाहास करता तर करा, मी करते, डंके की चोट पर करते, तुझं काय जातं असं तरी म्हणा. ह्याला म्हणतात गट्स. हे काय नवऱ्याबरोबर गेलं तरी पण पोरांना टाकून तिथे पण तेच.
आणि राहिला प्रश्न हिचं जे कारणं दिली नाही हिने, तर ही फक्त मला वाटतं यूट्यूबपुरतीच होती. कारण तिथे इन्स्टाला जाऊन जर तुम्ही हिचं पेज चेकआउट केलं ना, तर तिथे प्रत्येक सणाचं आणि प्रत्येक गोष्टीचं, छोट्या छोट्या गोष्टीचे 2-2 रील तरी छापलेले आहेत. मग ती महाशिवरात्र असू दे, हिच्या भाषेतला वुमन्स डे असू दे, आणि आणि शिवजयंती असू दे, काही असू दे, सगळं काही हिने सेलिब्रेट केलेलं आहे. जर तुझी इच्छा नाही आहे, तुझं मन होत नव्हतं, तू टेन्शनमध्ये होती, तुझ्या बाबतीत असं काहीतरी घडलेलं होतं, इतकं असं ते हाईप केलं की बापरे असं काय म्हणजे उलतापालतच झाली हिचं पूर्ण घरच कोसळलं. जसं काय बोलावं या बाईला. जर तुझं इतकंच जर होतं तर मग तू तिकडे पण म्हणजे कुठेच माणसाचं मन लागत नाही ना. बाकी रील करायला इंस्टाग्रामवर इथे तिथे चांगलं मन होतं हिचं. मुळात त्या पार्टीजना जाण्यासाठी पण हिचं मन होतं, फक्त व्हिडिओ पोस्ट करण्याचं मन नव्हतं बाईचं. खोटं बोलायचं, पण किती खोटं बोलायचं, काहीतरी त्याला धरबंद आहे की नाही. आणि लोक पण आपले तोत्यासारखे हिला कमेंट करतात, खरंच ग वाईट झालं, आणि खरंच ग नजर असते, नजर इज रिअल, घंटा नजर. हिला कसली काय नजर लागते, हीच जाऊ दे आता, हीच आहे नजरचा काला टिक्का. तिथे पण म्हणजे गरिबीची, म्हणजे तुम्हाला सांगितली ना, गरिबीची व्याख्या तुम्हाला बघायची असेल ना, तर हिच्या खाली, आणि म्हणजे खाली पडलेले लोक बघायचे असतील तर बघा. कारण अजिबात ती त्यांना बघत पण नाही, व्हॅल्यू पण देत नाही, तरी चोंबड्यासारखे कमेंट करत असतात. एकीने तर लिहिलं होतं की माझे मिस्टर, मी तुला म्हणाली होती, त्यांनी करून दिलं असतो. अरे तुझे मिस्टरांना काय व्हॅल्यू, काय इज्जत आहे की नाही आहे? हां, कशाला त्यांनी करून दिलं असतं? त्यांना मिळतंय ना काम, ते करतील, त्याच्यात सुखी राहा. असल्या लोकांकडे कशाला, जे भाव पण देत नाही त्यांच्याकडे मिस्टरांनी काम करून दिलं असतं. काय बायका आहेत. आणि एक बाई तर म्हणे, मी तुला इतक्या वेळेला चांगले फर्निचरवाले सजेस्ट केले होते, पण तू एकदा पण ढुंकून बघितलं नाही, एकदा पण मला रिप्लाय दिला नाही. अरे म्हणजे नाही दिला तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे परत अशी कमेंट करायला. म्हणजे तुम्हाला काय मान सन्मान स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही आहे? तरी तुम्ही सांगता यार तिलाच की तू मला बोलली पण नाही, तू माझ्या ह्याला कमेंटला कशाला तुम्ही स्वतःचे इनपुट्स देता तिकडे. मुळात मला तेच कळत नाही, जिथे तुमच्या मताला व्हॅल्यू नाही आहे तिथे कशाला जाऊन तुम्ही स्वतःचं ज्ञान पाजळता फालतूमध्ये. आणि तिकडे कोण भाव देत नाही तर मग इकडे येतात भांडायला त्यांच्यासाठी. तुम्ही तिथेच पडायच्या लायकीचे आहेत, तिथेच राहा तुम्ही, तीच तुमची लेवल आहे. आणि तुमच्या दादाताई ना तुमची लेवल चांगलीच ओळखून आहेत, त्याच्यामुळे ना ते तुम्हाला बरोबर लायकीत ठेवतात. सो हिचं यूट्यूबवरून, फक्त अगेन मी सांगते, हायलाईट करते, यूट्यूबवरून गायब राहण्यामागचं कारण म्हणजे हिच्या घरी एक बेड बनवला होता, आणि जो बेड फिक्स होता, म्हणजे वॉलमध्ये फिक्स करतात ना, ज्याचं बॅकरेस्ट ज्याच्या वॉलमध्ये फिक्स केलेलं असतं तसं, आणि त्याला वाळवी लागली, वाळवीच होती ती त्याच्या लाकडाला, आणि त्या आतमधून ओल पकडलं, आणि ओलमुळे ती वाळवी लागली. आणि त्यामुळे हिचं खूप नुकसान झालं. म्हणजे आता ते कसं काढायचं, मग हिने ज्याच्याकडनं घेतलेला तो फर्निचरवाला यायला तयार नाही. मग त्याच्यावरून पण लोकांनी असं, एकाने कमेंट केली होती का दिस इज इंडिया, एकाने कमेंट केली होती की तू कशाला आली, ते अमेरिकेतच छान असतं, इथे काय आहे, इथे कशाला आली वगैरे. म्हणजे तिथे पण असे लोक आहेत जे उगाचच भारताच्या नावाने म्हणजे ताशेरे ओढतात आणि उगाचच नावं ठेवतात. सो ही तर एक आणि एक वेगळी लेवल आहे. आणि अशा लोकांचे म्हणजे हे लोक कमेंट डिलीट पण करत नाहीत, इतक्या हे स्वतःला इन्फ्लुएन्सर समजतात. इतक्या निर्लज्ज बायका आहेत खरं तर म्हणायचं तर. कसले इन्फ्लुएन्सर ज्यांना आपल्या देशाचा मान नाही राखता येत. आता लोक म्हणतील हे ती थोडी बोलली आहे, ते लोक बोलले आहेत, अरे पण तिचं चॅनल आहे ना, आपल्या चॅनलवर काय कॉमेंट येतात, ह्या कॉमेंट्स थोडं आपण जरा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे तर तिचं कर्तव्य आहे की नाही आहे. एनिवेज, सो तर तो झाला ते. मग हिला ऑप्शन होता की ती दुसऱ्या कार्पेंटरला बोलवून काढून घेऊ शकत होती. एवढं पैसा करते, आम्ही जरा पण बघत नाही, आम्ही नेहमी हाय क्वालिटीज वापरतो, आम्ही अजिबात तडजोड करत नाही, आणि मला आवडतच नाही, आणि जरा पण म्हणजे पैशाकडे आम्ही बघत नाही. हो ते तर माहितीच आहे, व्हॅल्यूच नाही आहे ना. आणि हे नजर बिजर काय नाही आहे, ह्याला म्हणतात ज्याला पैशाची व्हॅल्यू नसते ना, जो पैसा विचार करून खर्च करत नाही ना, म्हणजे आपल्याकडे आहे म्हणून कसाही वाटेल तसा उधळायचा, वाटेल तसा खर्च करायचा, आणि अजिबात त्याची किंमत ठेवायची नाही. तो पैसा असा ज्या मार्गाने येतो तसाच तो जातो. त्याच्यामुळे ना लक्ष्मीचा आदर करायला शिका, हे मेन आहे. हे कोणीतरी सांगायचं, पण असे जर डोकंवाले लोक असले असते तर मग काय हवं होतं ना. हे नजर बिजर सांगायला पुढे असतात, पण मुळात त्या लक्ष्मीचा ज्या घरात अनादर होतो ना, तिथे ही लक्ष्मी हे सिग्नल असतात की आपण कसं पैशाचा आदर केला पाहिजे, आपल्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचा आदर ठेवला पाहिजे. सो
अजूनही ही सुधारलेली नाही आहे. अजून ते सगळं झाल्यानंतर ही ब्लंडर हिने काय केलं ते भरून काढण्यासाठी आणि लाखोचा खर्च करून आली ही बाई. म्हणजे लेवल बघा या लोकांची. हे लोक जोपर्यंत तोंडावर सपशेल आपटत नाहीत ना तोपर्यंत हे कधीच सुधारणार नाहीत. पण तरीही हिचा माज उतरलेला नव्हता. ते सगळं काही फियास्को झाला, ते सगळं काही काढून टाकण्यात आलं, तरीही ही म्हणत होती की आम्ही अजिबात काटकसर करत नाही. आणि ते तर आम्हाला माहितीच आहे की तू अजिबात काटकसर काय असते तुला माहितीच नाही आहे. काटकसर काय असते जर तुला माहिती असलं असतं ना तर एवढं अर्जंटली जाऊन एवढा लाखोचा खर्च करून आली नसतीस. कारण काटकसर करणारा माणूस असतो ना, ज्याला पैशाची किंमत असते ना तोच ती करतो. ज्याला नसते ना ते तुझ्या तोंडातनं तर शोभतच नाही, हे बोलणंच शोभत नाही. तुला हे सांगण्याची गरजच नाही की तू काटकसर करत नाहीच करत तू. आणि जोपर्यंत तू ते शिकणार नाहीस ना तोपर्यंत हे अशा गोष्टी होतच राहणार. ह्याची सवय लावून घे स्वतःला. कारण फक्त असं महागडं आणि फक्त असं भारी काहीतरी घेतलं म्हणजे चांगलं असं नाही आहे. कुठल्या गोष्टीला किती पैसे मोजायचे, कुठल्या गोष्टीला किती पैसे देणं म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे, कुठली गोष्ट प्रायोरिटीवर केली पाहिजे, कुठली गोष्ट आपण होल्ड करू शकतो, ह्या गोष्टीचाही थोडा विचार करायला लागतो. आणि जी व्यक्ती ते करते तीच खरी गृहिणी, तीच खरी संसार टिकवणारी व्यक्ती असते. ह्याला काय अर्थ आहे का की एका गोष्टीचं आपलं 1 लाखाचं नुकसान झालं तर म्हणून ते नुकसान भरपाई करायला 2 लाख खर्च करून यायचे आणि वर जाऊन तिथे सांगायचं पण की 1 लाख खर्च केलं ना तर ते खराब निघालं म्हणून मग आता आम्ही 2 लाख खर्च करतोय. म्हणजे मला असं वाटतं 1 लाखाच्या गोष्टी खराब असतात आणि त्या खराब होतात म्हणून आम्ही अजिबात खर्चाचा विचार न करता आता 2 लाख खर्च करून बघतो. हे असले लोक आहेत. आणि कोण म्हणतं भारतात गरिबी आहे? कोण? मीच म्हणाली का मगाशी? द्या मला एक टपली. नाही, खरा प्रकार काय आहे माहिती आहे मंडळी, भारतात काय मला वाटतं पूर्ण दुनियेतच गरीबच आहे. म्हणजे गरिबीची एक व्याख्या आहे. म्हणजे एक गरीब असतो आणि एक श्रीमंत असतो. म्हणजे एकदम गडगंज श्रीमंत, गर्भ श्रीमंत. आणि अदले मधले जे आपल्यासारखे असतात ना ते लटकलेले लोक असतात असं मला थोडक्यात म्हणायचं आहे. म्हणजे एक असतात ना ते एकदम आर पार श्रीमंत असतात आणि एक असतात ते एकदमच गरीब असतात. हे 2च कॅटेगरी आहेत. आणि आपली कॅटेगरी जी आहे ना मधली मिडल क्लास लोकांची, ते नावाप्रमाणेच मधली आहे, लटकलेले. आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे गरीब पण एकदम म्हणजे असा गरीबासारखा काहीतरी बोलला तरी आपल्याला त्रास होतो आणि हा एकदम असा गडगंज श्रीमंत जो अजिबात काही बघतच नाही, वाटेल तसं चाललंय आपलं मनमानी, असे लोकांना बघून पण आपल्याला त्रास होतो. आणि त्यावरच ही थांबली नाही. म्हणजे एवढा खर्च करून इतकं नुकसान झालेलं की बाई डिप्रेशन गेलेली यूट्यूबपुरती आणि व्हिडिओजना रिप्लाय देत नव्हती, एडिटिंग करायचं नाही, कसलंच मन नाही. आणि अक्षरशः म्हणजे जे हिचे समर्थक आहेत ते एकदम हा ताई आम्ही समजू शकतो आणि खरंच खूप वाईट वाटतं आणि तो आमच्याबरोबर शेअर केलं. पण हे कोणाच्या लक्षात आलंच नाही की ताई आपलं डिप्रेशन घालवण्यासाठी 4 पट जास्त खर्च करते, तेव्हा जाऊन ताईला कुठंतरी बरं वाटतं. आणि त्यानंतर पण मुलांना घरी ठेवून आणि फील गुड व्हायला म्हणजे एवढा खर्च करूनही ताईचं पोट भरलं नाही तर नवऱ्यासोबत डेटला जाते, डेटचं नाव देते आणि तिकडे आणि खाऊन पिऊन ढेकर मारून येते लेट झाला करत. म्हणजे काय आता नवऱ्याला बोलावं की बायकोला म्हणावं ते तसंच. ते कधी म्हणजे फटका पडल्याशिवाय सुधारणार नाहीत असली लोक आहेत ही. आणि शेवटी तो त्याचा प्रश्न आहे. पण प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तो तुम्ही मांडलातच आहे ना तर दुसऱ्यांना टोमणे आणू नका. कारण प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. जसं तुम्हाला दुसऱ्यांनी बोललेलं आवडत नाही ना, तुमची थेरं पण आम्हाला आवडत नाही. तुमची जर ती श्रीमंती असेल, तुमचं जे काही असेल ना ते स्वतःच्या खिशात घाला आणि स्वतःपुरतं ठेवा. त्याचं प्रदर्शन मांडण्याची काही गरज नाही आहे. आणि लेट मी टेल यू वन थिंग पूनम, की कोणालाच काहीही फायदा झालेला नाही आहे तुझ्या त्या सो कॉल्ड व्हिडिओने. जे तू लास्टला टॉन्ट मारायची विसरली नाही ना त्याच्यावर हे माझं म्हणणं आहे. की जे तू म्हणालीस ना की आता ह्याच्यावरती 4 लोक हे पण म्हणतील की असं हे काय केलंय नाही, काय कशाला काय दाखवायची काय गरज होती वगैरे. ते लोक नावं ठेवतील, ते नेहमी नावच ठेवायचं काम करतात. आणि जी आहेत ह्याच्यापैकी काही लोकांना ह्यातनं काही फायदा झाला तरी कोणाला काहीही फायदा होणार नाही. तू स्वतः बघ, स्वतः विचार कर काय फायदा होणार आहे. तू काय असं दाखवलंस, काय असं मेन्शन केलंस त्यातनं, किंवा काय शिकायचं लोकांनी. तू त्या फर्निचरवाल्याचं नाव मेन्शन केलंस, तू काय झालेलं मेन्शन केलंस, त्याच्यावर काय सोल्युशन काढलंस ते मेन्शन केलंस, काहीच मेन्शन केलं नाहीस तू. काहीच क्लॅरिटी दिली नाहीस. आणि
आणि म्हणे की 4 लोकांना पण याचा फायदा झाला तरी पण माझं व्हिडिओ सार्थकी लागेल. काही सार्थकी लागणार नाही आहे. सपशेल फेल आहे तुझा व्हिडिओ पण आणि तू पण. काही कामाची नाही आहे. तुझी इन्फॉर्मेशन काही कामाची नाही आहे. काहीही कसलंच काही नाही आहे. युजलेस. तुझ्याकडनं काही शिकायचंच असेल ना तर लोक ना स्वतःचे संसार उद्ध्वस्त कसे करायचे ते शिकतील. फुकाचा अभिमान कसा बाळगायचा, फालतूचा स्वतःचा बाजूला ठेवून नुसतं दुसऱ्याची लाल कशी करायची हे शिकतील. आणि आपलं काहीही नसताना उगाचच आपलं 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 माझं हे स्वप्न होतं अशी फालतूची काहीतरी थर्ड क्लास स्वप्न बघायला शिकतील दुसऱ्याच्या जीवावर. आणि कुठलं नुकसान झालं तर त्यापेक्षा अजून 4 पट नुकसान करून आपण ते नुकसान कसं भरून काढायचं, आपण असं आपल्या मनाला शांती द्यायचं हे शिकतील. ठीक आहे. नाही समजलं तर अजून बोलू. आय होप समजलंच असेल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. मला माहिती आहे की खूप फनी पॉडकास्ट नव्हतं आजचं आपलं जसं नेहमी असतं तसं, पण फॅक्ट बेस्ड होतं. जे मला म्हणायचं होतं ते मी या पॉडकास्टमधनं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच मला कधी कधी ह्या गोष्टीचं नवल वाटतं, राग येतो आणि असं वाटतं की हे कोण लोक आहेत, कहाँ से आते हे लोग, हे माझं फ्रस्ट्रेशन बोलतं कधी कधी. सो तसंच आजचं काहीसं पॉडकास्ट होतं. होप तुम्ही समजून घ्याल आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, असंच नवीन इंटरेस्टिंग कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आपल्या लक्ष्मीचा, आपल्याकडे जी आहे, ज्या गोष्टी आहेत त्यांचा आदर करायला शिका. त्यांना खूप सांभाळून वापरायला शिका. कारण खरंच म्हणजे इतका आपण मेहनत नाही करत ना म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू नसते. आणि जे सहज मिळतं त्याची तर बिलकुलच नसते. पण जे मिळालं आहे, भलेही नशिबाने मिळालं आहे, तर कुठेतरी आपण त्याला ग्रांटेड तर घेत नाही आहे ना. ह्या गोष्टीचा विचार करा. आजच्यासाठी खूप मला वाटतं खूप नॉलेज झालं. इतक्यावरच थांबते. भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासला.